काल आम्ही सकाळी किंग्जनला आलो. थोडंसं येतानाच थोडंसं असं होतं की एक्झॅक्ट काय आहे हे आयलँड म्हणून. असं पहिलीच वेळ होती माझी कुठल्या आयलँडला जायची. थोडंसं गुहेसारखंच आहे हे. येताना जिथून आम्ही बसलो बोटमध्ये तिथून हे थोडंसं आतमधल्या बाजूलाच आहे. मे बी 1 किलोमीटर आतमध्ये आल्यानंतर हे आयलँड दिसतं. आयलँड आल्यानंतर एक जुना लुक, जो सगळ्यांना आपला आपुलकीचा लुक वाटतो तो आहे. आणि तेवढीच आपुलकीची माणसं आहेत. ही जोडगोळी प्रसाद आणि त्यांचे मिसेस खूप आपुलकीने आपलं स्वागत करतात आणि आपल्याला आपुलकीने जेवू घालतात. थोडं घरी असल्यासारखंच जाणवलं मला. असं वेगळं काही वाटलं नाही इथे की मी बाहेर आलो आहे. पण आजूबाजूचा परिसर आणि हे एकदमच आयसोलेटेड आयलँड, जेणेकरून कुठल्याही मनुष्यवस्तीचा याला स्पर्श नाही असंच दिसतंय हे. त्याचा असं झालं की थोडे दोन दिवस आम्ही इतके मोकळे राहिलो की रोजच्या धकाधकीच्या जीवनातून बाहेर येण्यासाठी आणि थोडंसं स्ट्रेस लेस लाईफ जगण्यासाठी इथे वर्षातून एकदा यायला काहीच हरकत नाही. त्याचबरोबर आजूबाजूला पण काही स्पॉट आहेत. काल आम्ही मगरी पाहिल्या. एका आयलँडला कमीत कमी 40 ते 50 मगरी त्या बेटावरती होत्या. अशी एक 3-4 बेटं दिसतात इथे. त्यातलंच एक किंग्जन आयलँड. येऊन जरा आल्हाददायी झालं, मन थोडं शांत झालं आणि पुन्हा येण्याची इथं इच्छा आहे. तर दोन्ही व्यवस्थापकांना की जे हे आयलँड चालवतात आणि किंग्जन रिसॉर्ट चालवतात त्या दोन्ही व्यवस्थापकांना, प्रसाद आणि त्यांच्या मिसेसला माझ्या शुभेच्छा. आणि नक्कीच मी पुढच्या वेळेस हिवाळ्यात येईन, जेणेकरून मला आता हे दुसऱ्या सीझनमधलं वातावरण अनुभवायचं आहे. धन्यवाद.